नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला जो काही व्हिडिओ असणार आहे, तर तो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. तुम्ही न चुकता हा प्रत्येक स्लाइड आणि प्रत्येक पॉइंट हा समजून घ्यावे. तर आपला जो काही एम-सी-आर, पी-जी-सी-ई-टी आहे, तर विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा कुठून हेच समजत नाही. त्यानंतर नोट्स कुठून घ्यायच्या हेही समजत नाही. तर बरेच विद्यार्थी असे गुंतवून जातात, की काय होतं, त्यांच्याकडे WhatsAppचे ग्रुप्स असतात. प्रत्येक ग्रुपला नवीन-नवीन पी-डी-एफ्स येत असते. नक्की हे वाचू की ते वाचू, ते वाचू की हे वाचू, अशा गोष्टी होत असतात. त्यानंतर आपली स्टडी स्ट्रॅटेजी आपल्याला कळत नाही. सब्जेक्टवर कोणत्या सब्जेक्टवर जास्त भर दिला पाहिजे, कुठल्या सब्जेक्टवर आपण एम-एस-सीला ॲडमिशन घेतलं पाहिजे हेही समजत नाही. त्यानंतर डिपार्टमेंट कुठले चांगले आहेत, त्यानंतर आपला नोट्सचा सोर्स आहे, तर तो कुठला आहे, हेही आपल्याला समजत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमचे प्रत्येक डाउट्स ह्या व्हिडिओमधून क्लिअर होणार आहेत. हा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला तर तुम्हाला तुमचा अभ्यास करणं हा अतिशय सोपा जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आपले जे काही स्टडी आहे, तर तो स्टडी कसा केला पाहिजे? तर जे काही मेजर डिपार्टमेंट आहेत, मेजर डिपार्टमेंट म्हणजे कोणते? तर ॲग्रोनॉमी, हॉर्टिकल्चर, जेनेटिक्स, एंटोमॉलॉजी, पॅथॉलॉजी, सॉइल सायन्स, तर इत्यादी जे काही मेजर डिपार्टमेंट्स आहेत, यावर तुम्ही जसा फोकस करता, तसंच तुम्ही मायनर डिपार्टमेंटवर केला पाहिजे. मायनर डिपार्टमेंट कुठले आहेत? एक्सटेन्शन, ए-एच-डी-एस, इकॉनॉमिक्स. तर ह्या ए-बी-एम ह्या डिपार्टमेंटचा जसा तुम्ही अभ्यास करता मेजरचा, तसाच तुम्ही काय केला पाहिजे? मायनरचा देखील अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर तुम्ही अभ्यास करताना तुमचं स्वतःचं एक टाईम टेबल बनवलं पाहिजे. त्यानंतर तुमचे जेवढे काही प्रिव्हियस इयरचे जेवढे काही क्वेश्चन आहेत, तर हे क्वेश्चन बरेचदा रिपीट होत असतात. तर हे प्रिव्हियस इयरचे काही क्वेश्चन आहेत, तर ते तुम्ही काय करा, एका कागदावर तुमच्या वहीमध्ये लिहून काढा आणि ते सतत वाचत राहा. त्यामधून देखील सुद्धा तुम्हाला 200 पैकी तुम्हाला जवळ-जवळ 30 ते 40 क्वेश्चन तुमचे रिपीट होत असतात. त्यानंतर तुमचं टाईम मॅनेजमेंट तुम्ही चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. तर मेजर डिपार्टमेंट कुठले आहेत? तर ॲग्रोनॉमी, हॉर्टिकल्चर, जेनेटिक्स, एंटोमॉलॉजी, पॅथॉलॉजी, सॉइल सायन्स हे काय मेजर डिपार्टमेंट आहेत. त्यानंतर मायनर डिपार्टमेंट ए-एच-डी-एस, एक्सटेन्शन, स्टॅटिस्टिक्स, पी-एच-एम, क्रॉप फिजिओलॉजी आणि इकॉनॉमिक्स. तर मेजर डिपार्टमेंटवर बोलायचं झालं तर काय आहे? तर जे काही आपलं डिपार्टमेंट आहे मेजर, तर तुम्ही एम-एस-सी ॲग्रीकल्चरला ॲडमिशन घेताना तुम्ही सब्जेक्ट चॉईस करताना शक्यता माझी तरी 99% मेजर डिपार्टमेंटच सिलेक्ट करा. यामध्ये तुम्हाला तुमचं करिअर घडवून आणता येईल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचे जॉब, चांगल्या प्रकारचे पॅकेज देखील भेटू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये लिमिटेड सीट्स आहेत, तर सगळ्यांना मेजर डिपार्टमेंट भेटणं पॉसिबल नाही. तर काय करायचं? तर ज्यांना मेजर डिपार्टमेंट भेटत नाहीये, मायनर डिपार्टमेंट भेटले किंवा ज्यांना डिपार्टमेंटच भेटलं नाही, यांनी काय करायचं? महाराष्ट्र स्टेट सोडून बाहेर ज्या काही दिल्ली एन-सी-आर मधल्या ज्या काही युनिव्हर्सिटी आहेत, सेंट्रल लेव्हलला प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत, तर अशा युनिव्हर्सिटीला जाऊन तुम्ही काय करायचं आहे, बेस्ट युनिव्हर्सिटी मी तुम्हाला सजेस्ट करेल. त्या युनिव्हर्सिटीला तुम्ही काय करायचं, ॲडमिशन घेऊन तुम्ही तुमचं एम-एस-सी तिथून तुम्ही कंप्लीट करा. तिथूनही तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटी भेटत राहतील आणि तुमचं करिअर बनून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता नोट्स. नोट्स काय करायचे आपल्याला, की कुठल्याही प्रकारच्या नोट्स वाचायच्या नाही. मी तुम्हाला जेवढंच नोट्स सांगेल तेवढ्यामधून तुम्ही जरी अभ्यास केला, तरी तुमचा एम-सी-आर तुम्ही आरामशीर तुम्ही क्रॅक करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा आपल्याला फर्स्ट सेमिस्टर टू 6th सेमिस्टरच्या जे काही आपण कॉलेजच्या नोट्स वाचत असतो, म्हणजे कृषीसूत्र असेल तुमची वेबसाईट, त्यानंतर बी-एस-सी ॲग्रीकल्चर नोट जरी तुम्ही टाकलं, तरी तुम्हाला Googleला तुम्हाला तुमच्या ज्या नोट्सच्या ज्या काही वेबसाईट आहेत त्या भेटून जातील. तर ते तुम्हाला पहिल्या सेमिस्टर पासून तर 6व्या सेमिस्टर पर्यंत तुम्ही जे काही कॉलेजला शिकलात, त्याच्या बाहेरचा एकही क्वेश्चन येत नाही. त्या नोटच्या बाहेरचा एकही क्वेश्चन येणार नाही, त्या तुम्ही वाचा. त्यानंतर शेवटला तुम्हाला जर रेफरन्स बुक वाचायचे असतील तर इसेन्शियल ऑफ ॲग्रीकल्चर हे एक रेफरन्स बुक तुम्हाला मी सजेस्ट करेल किंवा ते जर नसेल तर निम्रास सुंदा हे छोटं पुस्तक आहे. याच्यामधून सुद्धा तुम्ही तुमचा पेपर क्रॅक करू शकता. निम्रास सुंदा ही चांगलं पुस्तक आहे आणि तुम्हाला अभ्यासासाठी एस.आर. कांतावाचं एम-सी-क्यू बुक आणि परभणी एम-सी-क्यू हे 2 एम-सी-क्यूच्या पी-डी-एफ जे आहेत किंवा पुस्तकं आहेत, हे तुम्हाला वाचायचं आहे. त्यानंतर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर देखील तुम्हाला काय करायचे आहेत, सोडवायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि राहिला याच्यानंतरचा सगळ्यात जास्त प्रश्न येतात कुठून? तर कुठून येतील सगळ्यात जास्त प्रश्न? नक्की वेटेजनुसार येतील की मेजर डिपार्टमेंटचे येतील की मायनर डिपार्टमेंटचे येतील हे आपल्याला काय करत आहे समजत नाही. तर हेच जाणून घेण्यासाठी आपण आपल्या आजच्या व्हिडिओला तुम्हाला मी समजून सांगतो की बरेचसे वेटेज जे असतात तर काय असतात, सगळ्यात जास्त प्रश्न येतात कुठून?
तर आपले जे काही प्रोस्पेक्टमध्ये वेटेज दिलेले आहेत की ॲग्रिकल्चरसाठी BSc ॲग्रिकल्चरला 80 क्वेश्चन येतील, ॲग्रोनॉमीला 20% वेटेज आहे. तर याच्या फंद्यात न पडता जसा तुम्ही मेजर डिपार्टमेंटचा अभ्यास करत आहात म्हणजे तुम्ही ॲग्रोनॉमी, हॉर्टिकल्चर, जेनेटिक्सवर जास्त प्रकारे भर देत आहात, त्याच प्रमाणात तुम्ही काय करा, अभ्यास करताना मायनर डिपार्टमेंटलाही कमी समजू नका. कारण आपली चूक एकच होती. आम्ही या फ्लोमधून गेलेलो आहे. तर आमचे एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतो की दरवेळेस मेजर डिपार्टमेंटवर जास्त क्वेश्चन येतील असं नाही. आपण काय करतो, मेजर डिपार्टमेंटचा जास्त अभ्यास करतो आणि मायनर डिपार्टमेंटला काय 2-3 क्वेश्चन येतात त्याच्यामुळे आपण त्याला ड्रॉप करतो. परंतु इथेच आपण फसतो आणि पेपरला काय होतं, मायनर डिपार्टमेंटवर जास्त क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामुळे आपण आपला स्कोर लॉस करून घेतो. त्याच्यामुळे काय करा विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्ही मेजर डिपार्टमेंटचा अभ्यास करत आहात, तसंच तुम्ही मायनर डिपार्टमेंटचा देखील अभ्यास करा. तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश भेटून जाईल. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना मायनर डिपार्टमेंट भेटलंय किंवा डिपार्टमेंट भेटलं नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी मी एक युनिव्हर्सिटी सजेस्ट करत आहे. त्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे दिल्ली जी.डी. गोएंका युनिव्हर्सिटी. तर ही युनिव्हर्सिटी दिल्ली NCR मधून रन होते आणि ही युनिव्हर्सिटी गुरगाव येथे लोकेटेड आहे. तर ह्या युनिव्हर्सिटीमध्ये बेसिकली स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर सायन्सेस अंडर BSc ॲग्रिकल्चर, BSc हॉर्टिकल्चर, आपले MSc ॲग्रिकल्चरचे ऑल सब्जेक्ट आणि PhD एवढे कोर्स या युनिव्हर्सिटीचे रन होत असतात आणि ह्या युनिव्हर्सिटीला ICAR प्लस UGC रिकॉग्नाइजेस युनिव्हर्सिटी आहे. त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, ही युनिव्हर्सिटी सगळ्यात बेस्ट म्हणजे माझ्याकडून मी तुम्हाला सजेस्ट करण्यासाठी एकदम बेस्ट युनिव्हर्सिटी आहे. तिथे शिक्षक स्टाफ सुद्धा खूप कोऑपरेटिव्ह आहे आणि संपूर्ण प्रॅक्टिकल सगळे तुमचे रिसर्च थेसिस संपूर्ण तुमच्याकडून करून घेतले जातात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे MSc ला, तर ह्या युनिव्हर्सिटीला तुम्ही तुमचा रेफरन्स दिला पाहिजे. तर ह्या युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला इन्क्वायरी कुठे करायची आहे, तर ह्या युनिव्हर्सिटीला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला इन्क्वायरी तुमचा कॉलिंग नंबर आहे 9923655302 आणि व्हॉट्सअप नंबर आहे 8554850061. यावर तुम्ही SMS किंवा कॉल करू शकता. आणि ह्या युनिव्हर्सिटी बद्दलची तुम्हाला आणखी काही इन्फॉर्मेशन असेल, ब्राउचर पाहिजे असेल, तर तुम्हाला ब्राउचर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढीच इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगायची होती. अतिशय इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन होती. त्यानंतर आपण पाहूया, आपण आता वेटेज कोणते असणार आहेत ते आपण पाहणार आहोत. तर हे जे आपलं वेटेज आहे, तर ह्या वेटेजनुसार जर आपलं जे काही PGCET सिलेबस आहे, तर तुम्हाला ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट मधून एक्झाम द्यायची असेल तर तुम्हाला BSc ॲग्रिकल्चर मधून 80% क्वेश्चन येतील. हॉर्टिकल्चर मधून 3.5% क्वेश्चन येतील आणि BSc फॉरेस्ट मधून 3%, ॲग्री इंजिनिअरिंग मधून 3%, बायोटेक्नॉलॉजी मधून 3%, फूड टेक्नॉलॉजी मधून 3%, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट मधून 3% आणि BSc हॉनर्स कम्युनिटी सायन्स मधून 1.5% असं तुमचं वेटेज असणार आहे. त्यानंतर हॉर्टिकल्चरसाठी 10% ॲग्रिकल्चर मधून येतील वेटेज, 80% हॉर्टिकल्चर मधून येतील आणि 10% फॉरेस्ट मधून येतील. त्यानंतर फॉरेस्टसाठी 10% ॲग्रीचे, 10% हॉर्टीचे आणि 80% फॉरेस्टचे. त्यानंतर ॲग्री इंजिनिअरिंग मधून 100% ॲग्री इंजिनिअरिंगचेच येतील. फूड टेक्नॉलॉजीसाठी 100% फूड टेकचेच येतील. कम्युनिटी सायन्सचे 100% कम्युनिटी सायन्सचेच येतील. फिशरीसाठी 100% फिशरीचेच येतील. त्याचबरोबर ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट ABM साठी प्रत्येक डिपार्टमेंटचे 5-5% वेटेज आहे आणि ABMचे 60% वेटेज. अशा पद्धतीचं वेटेज तुम्हाला असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा आपला जो काही स्टडी स्ट्रॅटेजी प्लॅन आहे किंवा नोट्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्या तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने समजल्या असतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, निमराज सुंदा पुस्तकाची लिंक, तुमच्याकडे जर ते पुस्तक नसेल तर आवर्जून तुम्ही ऑर्डर करा. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या पुस्तकाच्या लिंक आहेत. तिथे जाऊन तुम्ही फ्लिपकार्टवरून ते ऑर्डर करा. 5-6 मी लिंक तुम्हाला टाकून देईल प्रॉडक्टमध्ये, की प्रत्येक जे काही एडिशन आहेत तर त्यामध्ये तुम्हाला ते पुस्तक घ्यायचं आहे. प्रत्येक एडिशन मध्ये नका घेऊ, एकच पुस्तक ऑर्डर करा कुठल्याही लिंकवर जाऊन. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.